नमस्कार. मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ. 3 मार्चला चंद्रग्रहण आहे आणि ग्रहणाविषयी भरपूर जणांचे प्रश्न येत आहे आणि या दिवशी धुलीवंदन सुद्धा आहे. मग आपण काय करायला पाहिजे ग्रहणाच्या दिवशी? सर्वात आधी ज्या गर्भवती स्त्रिया आहे त्यांनी तर बिलकुलच बाहेर निघायचं नाहीये आणि ग्रहणाचे वेध सकाळी 6:20 सुरू होणार आहे आणि हे ग्रहण जसं सायंकाळ होत जाईल तसं ग्रहण जास्त शार्प होणार आहे. मग आता आपल्याला करायचं काय आहे? तर त्या दिवशी जसं जमेल तसं तुम्ही जे स्वयंपाक करत आहे, जे पण तुमच्या घरात बनवल्या जात आहे, त्याच्यामध्ये तुळशीचे पानं टाका. जेवढं होईल तेवढं गर्भवती स्त्रीनी दिवसभर नामजप करा. तुम्ही साधना करू शकता तुमच्या. दुपारी 2 नंतर होईल तेवढं घरामध्ये राहा. बाहेर कोणीच निघायचं नाही. संध्याकाळी 7 पर्यंत ग्रहणाचा कालावधी राहणार आहे आणि जेवढं होईल तेवढं घरामध्ये राहा सर्वांनी. कारण खूप जण धुलीवंदन आहे तर बाहेर जातात, तर बिलकुल नाही. आणि याच्यामध्ये थोडे अपघाताचे पण योग दाखवत आहे, इजा दाखवत आहे. म्हणून कोणतंही ग्रहण येतं तर काहीतरी आपल्याला सांगत असतं. या ग्रहणामध्ये काळजी घ्या. जवळच्यांना सुद्धा सांगा. संध्याकाळी 7 नंतर परत आंघोळ करा, घरामध्ये शुद्धीकरण करा, गंगाजल असेल तर, आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा.